प्रभात. श्री परमरहस्य वाचन, अध्याय 4, श्लोक क्रमांक 1, ओवी क्रमांक 2. श्री गणेशाय नमः. श्री गुरवे नमः. श्री सरस्वते नमः. तृतीय अध्यायाचे अंती. शिवनिरोपिली वीरशैव स्थिती. आता प्रश्न करी पार्वती ते एक सादर. को वा बंधश्च मोक्ष कः स्वरूप भूयश्च च कथयस्व तथा स्वामीन अंतित बोध मोक्षयोः. पार्वती विनवे देवा प्रती. बंध मोक्षाची निरोपा स्थिती. बंध मोक्षाची कैसी रीती निरोपावे स्वामी मज. विकल्परहितः शांतो निरंकार एव च तद्रूपो ब्रह्म संबंधी मुक्तात्मा भवति ध्रुवम्. सर्व संकल्प विल्पजेथ निमती निरंकार सदा शांती तद्रूप बर्याची होऊनी असती तोची मोक्ष पै देवी. मी परब्रह्म निश्चयेसी नास्ती देखे भेदासी आपण विन न देखे कनवासी तोची मोक्ष जाणावा. इंद्रिय व्यापारा बेळवण ध्यान धरणा नेमाले साधन निमाली बुद्धी मन होय उत्पन्न तोची मोक्ष जाणीजे. गंगा सागराशी मिळाली ती पुन्हा न परते सागरूची झाली तैसी चित्तवृत्ती समजरसली पूर्णानंदी शाश्वत तत्पंद आणि तद्वाचा शबल शुद्धांश निवडीजे दोहोचा उत्तम शबलांश सद्बुद्धुसाचा ऐक्य बोधुसो जो ऐक्य तो असी पद जो जीवनाचा समरस आनंद तो आपण होईजे स्वतः सिद्ध तोची मोक्ष जाणावा. सद्चित आनंद तिन्ही जाणवलं तिन्हीचा जो साक्षी चिदानंद घन तो स्वय झाला जो आपण तोची मोक्ष वो देवी. आता विशेष मोक्ष एक जेत साक्षीत्व ही निमाले देख तुझे नाही जेथे साक्ष अनिक तेथे उरे कोण स्वरूपे. आता बद्धत्व जेथे नाही तेथे मोक्ष कैचा काही वर्मने मती म्हणून पाही बुद्ध मोक्ष रुढविती. आता बुद्धता ती एक ते दृष्ट त्याचे लेख तेही सांगू दोषिक. बद्धता लक्षण जो अहंकारे गर्वित कामावृत लोलागत काम्यकर्मी ज्याचे चित्त तेची बद्धता. मी आचार्य महागण आमुचे क्रिये पुढे आहे कोण वाहे क्रियाकर्माचा अभिमान तोची बद्ध जाण देवी. आम्ही वीरशैव जंगम आम्हा पुढे कोणी काही उत्तम आम्हीच जाणो म्हणती लिंगवर्म तेची बद्धता. जळी देखे आपुलिया छायेसी मी बुडालो म्हणून शोक करी मानसी तेवी नसतिया जन्म मरणासी भावी तसे तेची बद्धता. स्वप्नीची या मरणा भिवून जागृती म्हणे मी कैसा वाचेन तेवी संसारा लटिकिया देमान तेची बद्धता ओ देवी. वस्तूचे अत्यंत विस्मरण विषयाचेची सदा ध्यान संकल्प विकल्पे भरिले मन तीच बद्धता जाण. अहंता मध्ये अखंडित मी तू भेदव आहे मनात काम कर्दमी जयाचे चित्त सदा दुसदुसित पये ऐसे बद्धतेचे लक्षण या लागी व्हावे समाधान. श्री गुरुसी नमुन कृपा हस्तदान मागावे.